मैत्रिणींनो, सुख दुःख हे जीवनाचे दोन रंग आहे. एकाशिवाय दुसरं अपूर्ण आहे. जसं दिवस रात्र येतात तसंच जीवनात सुख दुःख येतं. हेच जगण्याचं खरं सौंदर्य आहे. सुख आणि दुःख या दोन गोष्टी मिळूनच माणूस खरं आयुष्य जगतो. हॅलो, कसे आहात? अपेक्षा करते खूप छान आणि मजेत असाल. आज बऱ्याच दिवसापासून कोवळं असं ऊन पडलेलं आहे आणि अशाच सुंदर वातावरणात मी दिवसाची सुरुवात करते. आज बटाट्याची चटणी बनवते. स्वयंपाक झाल्यानंतर जेवण केलं. टेरेसवर कपडे घ्यायला आली होती आणि हे कबूतर बघा. आता ग्रीन टी बनवते. ग्रीन टी पिल्यानंतर शंकरपाळी बनवायला घेतली. खारी शंकरपाळी मैद्याची न बनवता मी गव्हाच्या पिठापासून बनवली आहे. इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी रवा घेतला. आता यामध्ये 1 टीस्पून ओवा, थोडी कसुरी मेथी, अर्धा टीस्पून जिरेपूड, 1 टीस्पून तिखट आणि चवीनुसार मीठ घालून सर्व एकजीव केलं. यामध्ये आता 3 टीस्पून गरम तेल करून घालते. याने शंकरपाळी एकदम खुसखुशीत होईल. सुरुवातीला तेल गरम असल्यामुळे चमच्याने फिरवलं. नंतर हाताने छान एकजीव केलं. अशी मूठ तयार झाली पाहिजे. थोडं थोडं पाणी घालून पुरी करतो त्यापेक्षाही थोडं घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळून झाल्यानंतर 15-20 मिनिट झाकून ठेवलं. त्यानंतरच शंकरपाळी बनवायला घेतली. पीठ एकदा परत मळून घेतल्यानंतर 4 उंडे तयार करून घेतले आणि आता शंकरपाळी बनवायला घेऊ.
आता चपाती लाटतो तशी चपाती लाटून घ्यायची आहे। याला पीठ किंवा तेल लावण्याची काहीच गरज पडत नाही, कारण आपण गरम तेल घातलं होतं यामध्ये, म्हणून सहज चपाती लाटल्या जाते। चपाती थोडी जाडच ठेवायची आहे। त्यानंतर त्याला पूर्ण तेल लावून घ्यायचं आहे। नंतर थोडं पीठ भुरभुरायचं आहे यावर। यानेच आपल्या शंकरपाळीला छान लेयर्स येतील। चपाती दोन्ही साइडनी फोल्ड करायची। त्याला सुद्धा तेल आणि पीठ लावून परत फोल्ड करायची आहे। परत लाटून घ्यायची, व्हिडिओत दाखवते तशा प्रकारे। थोड्या जाडच ठेवायच्या, काहीच हरकत नाही, आणि अशा लंब्या लंब्या कट करायच्या। थोडा छोटा पण शेप देऊ शकता, तुम्हाला हवा तो शेप देऊ शकता। छान अशा लेयर्स येतात। आता शंकरपाळी तळताना तेल खूप जास्त गरम नको, नॉर्मल गरम पाहिजे। मी एक शंकरपाळी टाकून दाखवली आहे। तशा प्रकारे अशा एक एक करत शंकरपाळ्या तेलात टाकायच्या, म्हणजे त्या मोकळ्या मोकळ्या होतात आणि छान होतात। शंकरपाळी टाकताना गॅसचा फ्लेम फुल होता आणि आता लो फ्लेमवरच शंकरपाळ्या तळायच्या आहेत आणि असं फिरवत राहायचं आहे सतत, म्हणजे एकसारखा कलर येतो त्या शंकरपाळीला। ह्या शंकरपाळी तळायला 3-4 मिनिट लागतात फक्त आणि मस्त अशा कुरकुरीत शंकरपाळी तयार होतात। बघा काय मस्त कलर आलेला आहे। चा कलर आला तेव्हा शंकरपाळी काढून घ्या, कारण काढल्यानंतर सुद्धा तिची कुकिंग प्रोसेस चालूच असते। बघा मस्त अशा शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत। काय दिसते तुम्ही बघू शकता, मस्त अशा लेयर्स सुटलेल्या आहेत। आज मी वाचलं, सई तू मनाला लावून घेऊ नको, बजाजी मुसलमान झाले म्हणून काय झालं, ते आमचे आहेत, त्यांना आम्ही परके होऊ देणार नाही। ते आता कसं शक्य आहे, सईबाईंनी विचारले। निश्वास सोडून राजे म्हणाले, हिंदू असलेले मुसलमान होऊ शकतात, मग मुसलमान हिंदू का होणार नाहीत? आज आमचे डोळे उघडले। आपलं माणूस परधर्मात जाणं किती भयंकर असतं याचं दुःख आज कळलं। हजारोंनी या यातना भोगल्या असतील, हजारो भोगत असतील, पण आम्हाला त्याची जाणीव नव्हती। आम्ही तुम्हाला वचन देतो, बजाजी आमच्यात आल्याखेरीज आम्हाला चैन पडणार नाही, सुखाचा घास गिळणार नाही। इतकं वाचून दिवस संपविते। बोला जय शिवराय। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत आनंदी रहा, काळजी घ्या, बाय।